मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता वैतागून म्हणते, मी या माणसाला माहिती पुरवायला गेले तर त्याने मला चडकवून टाकलं. म्हणे या अर्जुनला एक्सपोला जाण्यापासून अडव. त्याच्या बापाचं काय जातंय असं म्हणायला, मी कसं थांबवू त्या अर्जुन सायलीला एक्सपोला जाण्यापासून, असं म्हणून तिचं लक्ष सहजच आता मागे जातं. तर अर्जुन आणि सायली हे दोघेही बाहेर निघालेले असतात. प्रियाला प्रश्न पडतो की हे दोघे आत्ता या क्षणी एवढ्या रात्री कुठे निघाले असतील बाहेर. प्रिया हे दोघे नक्की कुठे चालले हे पाहण्यासाठी जरा त्यांच्या पाठोपाठच येते. तर इकडे अर्जुन आणि सायली हे बाहेर आलेले असतात. अर्जुन म्हणतो की काय करायचं आता इकडे येऊन. मग आता सायली म्हणते, चप्पल काढा बरं, आपण गवतावर असं अनवाणी चालूयात. मग आता तो म्हणतो, चपला अजिबात काढायच्या नाही आणि तू सुद्धा चप्पल घाल, कारण लागेल काहीतरी पायाला. तेव्हा सायली म्हणते, अहो लागायलाच हवं, अहो गवताचा असा थंड स्पर्श आपल्या पायाला लागायलाच हवा, तुम्ही काढा बरं चपला. अर्जुन म्हणतो की मी नाही चप्पल काढणार आणि तू सुद्धा काढू नकोस. तेव्हा सायली म्हणते, असं का करता हो तुम्ही. बरं ठीक आहे, नका काढू चप्पल, मोकळा श्वास तरी घेता येतो ना तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो घेता येतो. तेव्हा सायली म्हणते, हे पहा मस्त थंड वारा सुटलाय आणि नशिबाने पाऊस सुद्धा नाहीये, जरा आपण थंड वाऱ्यात फिरलो ना तर झोप सुद्धा अगदी छान लागेल. तर प्रिया आता त्या दोघांच्या मागेच उभी असते आणि यांचं नक्की काय चाललंय हे पाहते. परंतु तिचा मूड ऑफच होतो, कारण अर्जुन सायली फक्त गवतावर चालण्यासाठी इकडे आलेले असतात. त्यानंतर अर्जुन आता गप्पा मारत मारत सायलीला सांगत असतो, तुम्हाला माहिती आहे कॉलेजला असताना आम्ही असं अभ्यास करताना ब्रेक घ्यायचो आणि इथे लॉनवर चालायला यायचो आणि कधी कधी तर आम्ही इथे गवतावर बसूनच अभ्यास करायचो. आणि त्यानंतर मग तो म्हणतो, गवतावर बसून केलेला अभ्यास अगदी नीट लक्षात राहायचा. तर प्रिया आता दरवाजाच्या मागे जाते आणि अर्जुन सायली नक्की कशाबद्दल बोलतायत हे अगदी कान लावून ऐकू लागते. मग आता ती वैतागते आणि म्हणते की हा मूर्ख अर्जुन सायली बरोबर असं अभ्यासाबद्दल का बोलत असेल, यांनी जरा एक्सपोबद्दल बोलायला हवं ना, तिथे जाण्यामागे तुमचा हेतू काय आहे हे बोलण्याऐवजी तुम्ही भलतंच बोलताय. तर सायली इकडे अर्जुनला म्हणते, निसर्गाच्या सानिध्यात बसून जर अभ्यास केला तर तो नीट होणारच ना. आणि खरं सांगू, निसर्ग अगदी आपल्याला भरभरून देत असतो आणि ते घेण्यासाठी ना आपले हातच कमी पडतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ते तर खरं आहे, परंतु निसर्ग आजकाल दिसतो तरी कुणाला. दिसतात त्या फक्त चार भिंती, आपल्या घराच्या नाही तर ऑफिसच्या. आणि कुठे बाहेर जायचं असेल तर गाडीने जातो, बाहेरचा वारा खायचाच नाही, डायरेक्ट काय करायचं तर AC ऑन करायचा. मग सायली म्हणते, हो म्हणून तर असं आपण नेहमी निसर्गाच्या सानिध्यात यायचं असतं आणि थंड हवा खाण्यासाठी काही थंड हवेच्या ठिकाणी जायलाच हवं असं नाही ना. छान गवतावर चाललो ना तरीही थंडच वाटतं. आता या दोघांचं असं निसर्गावरून गवतावरून बोलणं सुरू असतं, त्यामुळे प्रियाला अजिबात ते ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे प्रिया आता वैतागते आणि म्हणते, यांचं हे बडबड ऐकून काहीही उपयोग नाही, नाही एक्सपोला जाण्यापासून कसं अडवायचं याचाच मला विचार करायला हवा. आता सायलीच्या हळव्या कोपऱ्यावर घाव घालायलाच हवा, म्हणजेच त्या अर्ध्या मेंदूवर, कारण तिला जर काही झालं ना तर सायली अगदी मस्त अडकेल आणि तिथे जो आयत्या बिळावर नागोबा डोलतोय ना, आता त्यालाच कामाला लावते, असं म्हणून प्रिया नागराजला कामाला लावणार असते. आणि मग त्यानंतर त्या दोघांकडे पाहतच तेथून जाते. इकडे सायली विचारते, काय खरं आहे हो, अहो तुमच्या पायाला तर गवताचा स्पर्शच लागत नाहीये, काढा बरं अगोदर त्या चपला. तेव्हा अर्जुन म्हणतोय, बाबा नाही हा, कारण मला असं चपलांशिवाय चालण्याची सवयच नाहीये. तेव्हा सायली म्हणते, अहो असं का करताय तुम्ही, चपला काढा की, अहो असं अनवाणी गवतावर चाला ना जरा. मग आता अर्जुन म्हणतो, नाही मी चप्पल नाही काढणार. तेव्हा आता अर्जुन हट्टच करतो की मी नाही काढणार चप्पल, म्हणून सायली सुद्धा तेवढ्याच हट्टाने म्हणते, आता मी ऐकणार नाही हा तुमचं, काढा म्हणजे काढा अगोदर ती चप्पल. अहो जरा चाला ना बिना चपलाची गवतावर, किती थंड वाटतं पहा बरं. मग आता तो विचारतो, चप्पल घालून चाललं तर काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते, बरं ठीक आहे, मी आतून तुमचे ऑफिसचे बूट सुद्धा आणून देऊ का, आणि मोजे सुद्धा घाला आणि मग चला की गवतावर, असं म्हणून ती जरा अर्जुनवर चिडते आणि नाराज होते. तेव्हा आता तिच्या रागाकडे पाहत अर्जुन म्हणतो, अरे बापरे, बायको चिडली आणि हे मला परवडणारं नाहीये. ओके, असं म्हणून तो आता चप्पल काढतो आणि हॅप्पी का असं विचारतो. तेव्हा सायली आता हो म्हणते. दुसरीकडे नागराज मस्तपैकी बेडवर पडलेला असतो आणि मोबाईलमध्ये काहीतरी आपलं करत असतो.
त्याच वेळी त्याला प्रियाचा कॉल येतो. तेव्हा प्रियाचा आलेला कॉल पाहून तो रागातच म्हणतो, नवऱ्याच्या बाजूला हिला शांत झोप येत नाही की काय, चल तिकडे, असं म्हणून तो तिचा फोनच कट करतो. मग प्रिया आता म्हणते की यांना काय झालं आता, असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याला कॉल ट्राय करते. तेव्हा नागराज म्हणतो, अरे बापरे, काय वैताग आहे हिचा, कधीही आपला कॉल करायचा, असं म्हणून तो पुन्हा एकदा फोन कट करतो. तर नागराज आता सारखा फोन कट करत असल्यामुळे प्रिया मात्र वैतागते आणि पुन्हा एकदा त्याला कॉल ट्राय करते. तेव्हा तो आता वैतागूनच कॉल रिसीव करतो आणि विचारतो, काय गं, मला कशाला रात्रीचा कॉल करून डिस्टर्ब करत असतेस, अगं काही चाललंय काय तुझं, तुला काळ वेळ काही आहे की नाही. तेव्हा प्रिया विचारते, का बरं, का नाही डिस्टर्ब करायचं, रात्रीच्या वेळी अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर तुम्हाला काय चर्चा करायची असते की काय, अहो तांगड्यावर करून मोबाईलवरती गेमच खेळत बसले असणार ना तुम्ही. तेव्हा आता नागराजला समजतं की हिने बरोबर ओळखलं की मी आपला गेमच खेळत होतो, म्हणून तो आता जरा गडबडतो आणि म्हणतो, असं काय आहे ना ते जरा बोल. तेव्हा महिपतचंच काम आहे असं प्रिया सांगते, कारण उद्या अर्जुन आणि सायली एका बिझनेस एक्स्पोला जाणार आहेत आणि आम्हाला संशय आहे की नक्कीच तिथे ते जाऊन काहीतरी वेडवाकडं करतील. आता त्यांना तिथे जाण्यापासून अडवायचंय. तेव्हा नागराज आता सगळं काही ऐकून घेतो आणि म्हणतो, मग अडवू ना. तेव्हा प्रिया आश्चर्याने विचारते, काय सगळ्या जबाबदाऱ्या काय मी एकटीने घ्यायच्या का, आणि तुम्ही काय फक्त माझ्या मेहनतीवरची मलाई खाणार. तेव्हा आता नागराज म्हणतोय, हॅलो, त्या अर्जुनच्या घरात कोण राहतं गं, मी का तू राहते, आणि मग ती जबाबदारी कोण घेणार, तूच घ्यायला हवी ना. आणि इथे बसल्या बसल्या त्या अर्जुनला अडवायला माझ्याकडे काही रिमोट आहे का, की दाबलं बटन अडवलं अर्जुनला, दाबलं बटन अडवलं सायलीला. तेव्हा प्रिया म्हणते, हो, रिमोट कंट्रोलनेच आपल्याला अडवायचे आणि त्या रिमोट कंट्रोलचं नाव आहे प्रतिमा. नागराज हा आता प्रियाच्या बोलण्याचा विचारच करत राहतो. नक्की प्रियाच्या मनात काय प्लॅन आहे आता हे त्याला जाणून घ्यायचं असतं. दुसरीकडे सायली आता अर्जुनला म्हणते, आता तुम्ही चप्पल काढली आहे ना, आता आपल्याला गवतावर अनवाणी चालायचंय हां. मग अर्जुन आता जरा चालू लागतो. तेव्हा सायली म्हणते, थांबा, डोळे बंद करा आणि मग चला, किती थंड थंड वाटतं तुम्हाला बघा. मग आता अर्जुन हा आपले डोळे बंद करतो. सायली त्याचा हात प्रेमानेच हातात घेते आणि त्याच्या समोर त्याचा हात घेऊन चालत असते. अर्जुनला आता खूप छान फील होत असतं, कारण थंड वारा सुटलेला असतो, सायलीने हातात हात घेतलेला असतो, त्यामुळे अर्जुनला अजूनच छान वाटतं. आता असं गवतावरून अनवाणी चालताना अर्जुनला खूप म्हणजे खूपच छान वाटतं. सायली मग त्याचा दुसराही हात पकडते आणि त्याला घेऊन आता गवतावरून चालवत असते. अर्जुनला सुद्धा हा पहिल्यांदाच अनुभव घेतल्यामुळे अगदी मस्त वाटत असतं. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते, कारण त्याचा चेहरा अगदी खुललेला असतो. दुसरीकडे नागराज विचारतो, म्हणजे नक्की काय चाललंय प्रिया तुझं. तेव्हा आता ती म्हणते, म्हणजे काय, सगळं एक्सप्लेन करावं लागतं का आता तुम्हाला. अहो सायलीला कुठेही जाण्यापासून फक्त एकच गोष्ट अडवू शकते, ते म्हणजे आहे प्रतिमाचं आजारपण किंवा प्रतिमाचा अपघात वगैरे. कारण असं जर काही झालं ना तर सायली अगदी पळतच प्रतिमाकडे येईल. आल्यानंतर अर्जुन काही इकडे थांबणार आहे का, त्यांचं लक्ष एक्स्पोमध्ये लागणार आहे का, नाही ना. मग अर्जुनसुद्धा धावत धावत तिकडेच येणार. तेव्हा नागराजच्या आता सर्व गोष्टी लक्षात येतात. तेव्हा तो विचारतो, म्हणजे मला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून अर्जुन आणि सायली हे दोघेही अडकायला हवेत, आणि प्रतिमाचा विषय म्हटल्यानंतर ते दोघेही इकडे तिची काळजी घेण्यासाठी येणारच. मग आता प्रिया आपली हळूच म्हणते, कळलं बाबा एकदाचं यांना. तेव्हा नागराज जरा रागातच म्हणतो, काय म्हणालीस ग तू. तेव्हा ती म्हणते, काही नाही हो, त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला ना हलवून जरा असं खिळखिळ करा, जरा ना डोकं चालवा, डोकं. तेव्हा तो म्हणतो, हो बघतो, ठेव फोन, असं म्हणून तो फोन ठेवतो आणि विचार करतो की एवढ्या रात्रीचं असं प्रतिमा वहिनीचं काय करायला हवं जेणेकरून अर्जुन आणि सायली हे दोघेही धावत पळत इकडे येतील. हाच विचार आता तो करतो. तर दुसरीकडे प्रिया ही पाहत असते, कुणी माझं बोलणं ऐकलं तर नाही ना. मग आता कुणीही तिचं बोलणं ऐकलेलं नसतं, त्यामुळे ती आता तिच्या रूमकडे जाते. इकडे प्रियाने सांगितल्याप्रमाणे नागराज एक युक्त्या शोधून काढत असतो की कशाप्रकारे वहिनीला त्रास द्यायचा म्हणजे ती घाबरेल. पण आता नक्की कसला त्रास द्यायचा हाच विचार त्याच्या मनात येत असतो. मग आता तो म्हणतो, ॲक्सिडेंट करावा का, पण ॲक्सिडेंट पण नको, रात्री काही ते जमणार नाही. पुन्हा विचार करत म्हणतो, आता ना एक आयडिया तर सुचली आहे, मी ना आता आगच लावून टाकतो. आता सुमनसुद्धा अजून गाढ झोपली नसेल, नाहीतर आयत्या वेळी येईल वहिनी बोंबलत.
असं म्हणून नागराज आता बाहेरूनच दार बंद करतो आणि लगेचच घराबाहेर पडतो. इकडे प्रताप हा फोनवर बोलत असतो. त्याच्या मित्राला त्याने कॉल केलेला असतो की उद्या बिझनेस एक्सपोला तू येतोस ना रे? अरे हो, मी सुद्धा येणार आहे, कारण खूप लिमिटेड लोकांना तिकडे बोलवलं आहे आणि इन्व्हाइट लिस्टमध्ये तुझं नाव वाचलं ना, म्हणून तुला मी कॉल केला. तर आता कल्पनासुद्धा तेथेच असते. कपाटातून 4-5 साड्या बाहेर काढत उद्या बिझनेस एक्सपोसाठी कोणती साडी नेसावी हाच प्रश्न तिला पडलेला असतो. मग त्यानंतर मित्राबरोबरचं फोनवरचं बोलणं प्रतापचं होतं आणि तो बेडवर पाहतो तर कल्पनाने साड्या काढून ठेवलेल्या असतात आणि म्हणूनच तो विचारतो, कल्पना अगं आत्ता यावेळी तू कपाट आवरायला घेतलं की काय? तेव्हा ती म्हणते, नाही हो, उद्या कोणती साडी नेसू ना हाच विचार करतीये. तेव्हा आता तो म्हणतो, अगं कोणतीही साडी नेस, नेहमी तू ना सुंदरच दिसतेस. कल्पना लाजतच म्हणते, अहो काही पण काय बोलताय? अहो तुमचं नाव ना मोठ्या बिझनेसमॅनमध्ये गणलं जातं, मग मी तुम्हाला शोभायला नको का? मग आता तो म्हणतो, अगं बाई मला तिकडे काय अवॉर्ड नाही मिळणार, आपल्याला फक्त तो एक्सपो करण्याचं इन्व्हिटेशन दिलं आहे आणि त्यासाठीच मला तिकडे जायचंय. तेव्हा कल्पना म्हणते, अहो पण तुमचा मान आहे हा. अहो नाही, पण तिथे आणखी सुद्धा अजून मोठे बिझनेसमॅन असतील, पण असे तुमच्यासारखे आई वडिलांकडनं भांडवल न घेता स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे असे किती जण असतील हो? त्यात कित्येक तर करप्ट सुद्धा असतील, म्हणजे पैशांच्या जीवावर मोठे झालेले. त्या महिपत सारखे. असं म्हणून ती आता महिपतचं नाव घेते. तेव्हा प्रताप आता म्हणतो, हो ते तर खरंच आहे. मग आता कल्पना सांगते, तुम्हाला सांगू, तिथल्या सगळ्यांमध्ये ना माझा नवरा अगदी हिऱ्यासारखा उठून दिसणार आहे आणि तुमच्यासोबत उभी राहून माझी मानसुद्धा अगदी ताठ होणार आहे. मग मी तुमच्यासारखी अशी उठून दिसायला नको का? मग प्रताप म्हणतो, हो बरोबर आहे ग तुझं. तेव्हा कल्पना विचारते, मग सांगा बरं मला कुठली साडी नेसू, ही साडी नेसू की दुसरी साडी नेसू? तेव्हा प्रताप एका साडीची निवड करतो आणि म्हणतो, ही नेस, तुला ना खूप छान दिसेल. मग आता कल्पना म्हणते, हो चालेल हा. आता दुसरीकडे नागराजने चांगला प्लॅन केलेला असतो. सगळा कचरा व्यवस्थित तिथे घराबाहेरच गोळा करून ठेवलेला असतो आणि मग शेजारच्या बंगल्यातील देसाईंना म्हणतो की, ओ देसाई बघा बघा मी काय केलंय. तुम्ही बोंबलत असताना सकाळी सकाळी की आमच्या बंगल्यातला कचरा तुमच्या बंगल्यात येतो म्हणून, हे पहा आता जरा इकडे पहा आमच्याकडे, मी सगळा कचरा गोळा केलाय आणि हे पहा आता आगसुद्धा लावतोय. असं म्हणून तो काडीपेटी ओढतो आणि त्या कचऱ्याला आग लावतो आणि खूप मोठ्या मोठ्याने बोलत असतो, जेणेकरून आता तो आवाज प्रतिमापर्यंत पोहोचेल आणि ती बाहेर येईल. त्या कचऱ्याला चांगलीच आग लागलेली असते. त्यामुळे आता नागराज म्हणतो, अरे बापरे, ही येत का नाही असून बाहेर? तेव्हा तो आता पुन्हाच मोठ्याने म्हणतो, हो बघा बघा, तुम्हाला दिसत नाहीये का? उद्यापासून आमचा कचरा येणारच नाही तुमच्याकडे. तेवढ्यातच प्रतिमा आता धावत येते आणि ओ भाऊजी काय झालं, ओ काय झालं, काय तुम्ही ओरडताय का एवढं, असं ती विचारते. मग आता त्याचा प्लॅन हा सक्सेसफुल होणारच असतो, कारण प्रतिमा तेथे आलेली असते. मग आता तो म्हणतो, वहिनी अगो बघ ना, ते देसाई आहेत ना शेजारचे बंगल्यावाले, ते नुसते ओरडत असतात की सकाळी सकाळी तुमचा कचरा मुळे तिकडे उडून येतो म्हणून, मग मी जाळूनच टाकला तो कचरा. बघा ना वहिनी, मी कचऱ्याला आगच लावून टाकली. तेव्हा ती म्हणते, अहो पण एवढ्या मोठ्याने? तेव्हा आता ती त्या आगीकडे पाहते आणि तिला अगदी कसं तरी होऊ लागतं. मग महिपतच्या नजरेमध्ये प्रतिमाविषयीची खुन्नस असते. तेव्हा तो आता वेगळ्याच टोनमध्ये म्हणत असतो, आता आग लागली म्हटल्यानंतर तो काही बोलूच शकणार नाही, बरोबर ना? मग आता तो अगदी तिच्या जवळ जातो आणि तिच्या कानातच ओरडू लागतो, अशी आग लावली आहे ना, अशी आग लावली आहे ना की सगळा कचरा आता जळून जाणार. तेव्हा त्या आगीकडे पाहत पाहत आता प्रतिमाला खूप घाबरल्यासारखं होत असतं आणि ती अगदी घामाघुमत झालेली असते. तेव्हा तिच्या नजरेसमोर पुन्हा एकदा ते भयानक प्रसंग येतात की कशा प्रकारे महिपतने माझा चेहराच तेव्हा जाळून टाकला होता. मग आता ते सगळे प्रसंग आठवल्यानंतर ती मला खूपच घाबरल्यासारखं होतं. तर नागराज अजूनच तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि समोर सारखी सारखी आग दाखवत असतो, जेणेकरून ती खूप घाबरेल. त्यानंतर त्याचं लक्ष तिथे आतमध्ये सुद्धा असतं, कारण आतमध्ये आता कुणी बाहेर येत तर नाही ना आणि मला असं करताना पाहत तर नाही ना, याची भीती सुद्धा नागराजला वाटत असते. तर आता प्रतिमाला खूपच भीती वाटते आणि आग आपल्या अंगावर तर येणार नाही ना, ती विचार करत असते. त्यानंतर तिथे कुणी नाही या संधीचा फायदा घेत नागराज हा प्रतिमाला पटकनच आगीजवळ लोटतो. त्यामुळे प्रतिमा आता खूपच जोराजोरात ओरडू लागते आणि खूप घाबरते.
मग मोठ्या मोठ्याने ती अगदी धक्क्यानेच म्हणू लागते की मला जाळू नका, मला जाळू नका असं म्हणून ती कानांना हात लावते आणि जोराजोरात ओरडू लागते की प्लीज मला जाळू नका. मग आता प्रतिमाची ही झालेली अवस्था पाहून नागराज मात्र गालातच हसतो. तेव्हा आता मुद्दामच नाटक करत वहिनीजवळ जात तो म्हणतो, वहिनी अगं काय होतंय तुला, वहिनी अगं बोल ना, काय होतंय काय तुला अचानक, असं म्हणून तो तिला आता सावरण्याचं फक्त नाटक करत असतो, बाजूला घेऊन जाण्याचं नाटक करत असतो. पण प्रतिमा आता तिथून जाणार असते तोच आता नागराज तिचा हात पकडवून तिला तेथेच ठेवतो आणि अगदी हळूहळू आगीजवळ पुन्हा एकदा घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतो, जेणेकरून ती आग पाहून प्रतिमा बेशुद्ध होईल. प्रतिमाचा आवाज हा आतमध्ये जातो तेव्हा रविराज धावतच बाहेर येतो आणि प्रतिमा तुला काय होतंय ग, काय होतंय ग असं विचारतो. लगेचच तिला जवळ घेतो आणि विचारतो काय झालं प्रतिमा. तेव्हा आता ती म्हणते की ही आग बाजूला घेऊन जा अगोदर. तेव्हा रविराज ओरडतो आणि नागराज हे काय चाललंय रे सगळं असं विचारतो. मग आता नागराज म्हणतो अरे दादा मी पालापाचोळा जाळत होतो इथे आणि वहिनी आली आणि एकदम घाबरली रे, मला काही समजलंच नाही रे. तर प्रतिमा आता घाबरूनच खूपच मोठ्या मोठ्याने ओरडू लागते. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की मला हा जाळच नको आहे असं म्हणून ती रविराजला अगदी घट्टच पकडवून ठेवते. तेव्हा रविराज आता घाबरतो आणि विचारतो काय झालं अगं प्रतिमा. तेव्हा ती अगदी बेशुद्धच झालेली असते, तिला काही सुचत नसतं. मग नागराज मात्र गालातच हसतो, कारण त्याला असं वाटत असतं की कधी एकदा प्रतिमा वहिनीला अजून काहीतरी होईल. इकडे प्रिया ही तिच्या रूममध्ये जाते पण तिची लाईट्स पूर्णपणे बंद असते. मग आता प्रिया आतमध्ये येताच अश्विन लाईट्स ऑन करतो. तेव्हा प्रिया अजूनच घाबरते. अश्विन तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ती जरा घाबरतच विचारते अश्विन अरे तू अजून जागा आहेस का. तेव्हा तो म्हणतो हो, तुझा राग गेला की नाही हे पाहण्यासाठी मी जागाच राहिलो, पण तू एवढा वेळ होतीस कुठे. तेव्हा तिला काय सांगावं हे पटकन सुचत नसतं. आता ती म्हणते की काही नाही रे, मी आपली बाहेर जरा नागराज काकांना मी जरा कॉल केला होता, कारण मला त्यांना विचारायचं होतं आईने गोळ्या घेतल्या की नाही. ॲक्च्युली काय आहे ना, अरे मी आईलाच कॉल करणार होते पण घड्याळामध्ये वेळ पाहिली आणि म्हटलं की नको, अरे एक जरी गोळी मिस झाली ना तरीही प्रॉब्लेमच होतो ना, म्हणून कुणाला तरी आपली आठवण करून द्यायची. तेव्हा अश्विन म्हणतो हो बरोबर आहे, परंतु अशी कुणीतरी व्यवस्थित काळजी घेतलीच पाहिजे, कारण प्रतिमा आत्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्रतिमा आत्याला तुम्ही कोणती औषधं देता, गोळ्या देता असं तो विचारतो. प्रिया आता घाबरते आणि विचारते काय गोळ्यांचं नाव. तो म्हणतो हो. मग तो म्हणतो अगं मला जस्ट चेक करायचं आहे की कुठल्या मेडिसिन्स दिल्या आहेत. अगं मी जरी सायकॅट्रिक्स नसलो तरीही गोळ्यांचं कोणतं कंपोजिशन दिलं आहे ते मला चेक करायचं आहे जस्ट. तेव्हा प्रिया विषय टाळण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते गोळ्यांचं नाव तसं नाही आठवत रे, डॉक्टर श्रद्धा यांनी ज्या गोळ्या लिहून दिल्या होत्या ना त्याच गोळ्या आई आता घेतीये आणि ते प्रेस्क्रिप्शनसुद्धा आईच्या घरीच राहिले. मग आता अश्विन म्हणतो ठीक आहे राहू दे, काही हरकत नाही, मी नंतर पाहीन. तेव्हा प्रिया म्हणते बरं ठीक आहे. तर आता तो म्हणतो झोपायचं का. ती म्हणते हो. असं म्हणून ती आता दुसऱ्या ठिकाणी पाहते आणि म्हणते काय कटकट आहे कळतच नाही. मी जेव्हा या घरात नव्हते ना तेव्हा माझे सगळे प्लॅन कसे व्यवस्थित व्हायचे. हे सुभेदार ना सतत आपल्या डोक्यावर नाचत असतात, मला प्लॅनसुद्धा एक धड करता येत नाही. असं म्हणून प्रिया वैतागूनच झोपते. दुसरीकडे आता प्रतिमाला रविराज हा बेडरूममध्ये घेऊन आलेला असतो. प्रतिमा अजूनही शुद्धीवर नसते, ती अगदी धक्क्यानेच आपली गप्प झालेली असते, बेशुद्ध असते. तेव्हा रविराज म्हणतो ए प्रतिमा उठ ना गं. मग नागराज बाजू सावरू लागतो की दादा माझंच चुकलं, मी असं करायलाच नको होतं ना रे, माहितीच नाही की वहिनी तिथे येईल आणि तिला एवढा मोठा आगीचा त्रास होईल म्हणून. अरे सॉरी हा दादा सॉरी. असं म्हणून तो फक्त सॉरी म्हणण्याचं नाटक करू लागतो. तेव्हा रविराज म्हणतो की काही हरकत नाही रे, तुझा नाही काही दोष यात. तेवढ्यातच सुमनचा जोराजोरात आवाज येऊ लागतो की दार उघडा वहिनी, दार उघडा पटकन. तेव्हा आता सुमनला काय झालं रविराज विचारतो. तेव्हा आता नागराज म्हणतो थांबा दादा मी बघून येतो. असं म्हणून तो तिकडे जातो. तर आता हे प्रतिमा अगं उठ ना, तू आपल्या खोलीमध्ये आहे असं रविराज म्हणून तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रतिमा सायलीचंच नाव घेऊ लागते. तेव्हा आता रविराज म्हणतो सायली काय झालं सायलीला. दुसरीकडे नागराज हा आता रूमजवळ जातो आणि लगेचच कडी उघडतो. तेव्हा सुमन बाहेर येते आणि विचारते काय हो कुणी लावली होती कडी. मग आता तो विषयच टाळतो आणि म्हणतो अगं ते राहू दे आता, वहिनीची तब्येत बरी नाही आहे तिकडे चल अगोदर. तेव्हा सुमन विचारते हो काय झालं आता वहिनींना अचानक. तेव्हा आता तो म्हणतो चल तू बघायला.
इकडे आता रविराज विचारत असतो, अगं सायलीला बोलवायचंय का, तुला सायलीची आठवण येते का प्रतिमा? तेवढ्यातच सुमन येऊन तेथे विचारते, काय हो काय झालं भाऊजी वहिनीला अचानक? मग आता रविराज म्हणतो, काही नाही ग एवढं, नागराज बागेमध्ये कचरा जाळत होता, तेवढ्यातच प्रतिमा तेथे गेली आणि मग तिला त्याचा त्रास झाला. तेव्हा सुमन आता ओरडते, काय हो तुम्हाला कोणी सांगितलं होतं असा कचरा वगैरे जाळायला? आपल्या वहिनींना आगीची किती भीती वाटते तुम्हाला कळतंय ना? तेव्हा आता तो म्हणतो, अगं मला कळतंय, पण इतक्या रात्रीची वहिनी बाहेर येईल मला स्वप्न पडलं होतं का नाही ना? तर आता रविराज म्हणतो, सुमन अगं ही सारखी सायलीचं नाव घेते, काय करायचं? मग नागराज मनात विचार करतो, सायलीला एक्स्पोला जाण्यापासून एवढा मोठा घाट घातलाय आणि आता वहिनीसुद्धा सायलीचंच नाव घेतीये, तेव्हा एवढ्या रात्री आता सायलीला तरी कसं बोलवायचं? सुमन विचारते. मग आता रविराज म्हणतो, पण बोलवावं तर लागेल ना, कारण आपली प्रतिमा सारखी सायलीचं नाव घेतीये. तेव्हा नागराजसुद्धा म्हणतो, हो इमर्जन्सी आहे म्हटल्यानंतर सायलीने यायलाच हवं ना. आता रविराज लगेचच आता अर्जुनला कॉल करतो. इकडे अर्जुन कॉल रिसीव करतो आणि हो सिनियर बोलणार आहे असं म्हणतो. तेव्हा रविराज सांगतो, अरे अर्जुन प्रॉब्लेम झाला एक, आपल्या प्रतिमाची तब्येत ना अचानक बिघडली आहे आणि ती सतत आपलं सायलीचं नाव घेतीये. तेव्हा तो विचारतो, काय तब्येत बिघडली आहे, पण काय झालं काय एक्झॅक्टली? राज म्हणतो, ते ना इथे आल्यानंतर मी तुला सगळं सांगतो, तू प्लीज जरा सायलीला घेऊन येशील का रे इकडे? ते पण लगेच. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतो. रविराज म्हणतो, ती झोपली असेल ना तर प्लीज उठव ना तिला. मग अर्जुन म्हणतो, नाही ती झोपली नाही, इथेच आहे माझ्याजवळ, आम्ही लगेच निघतो, हा येतो असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. तेव्हा सायली आता घाबरूनच विचारते, हो काय झाले काय? मग अर्जुन म्हणतो, अगं प्रतिमा आत्याची तब्येतच बिघडली. तेव्हा सायली म्हणते, वाटलंच मला असं म्हणून ती सुद्धा घाबरते. अर्जुन म्हणतो, अगं ती तुझं नाव घेतीये, चल आता आपण लगेच निघूयात, मी चावी घेऊन येतो गाडीची. तेव्हा सायली देवाचं नाव घेते आणि म्हणते, देवी आई आमच्या प्रतिमा आत्यांना अगदी सुखरूप ठेव असं म्हणून तिला प्रतिमाची खूपच काळजी वाटू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली प्रतिमाला भेटायला आलेली असते. तिचा हात हातात घेते, प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की प्रतिमा आत्या मी आली आहे हा तुम्हाला भेटायला, तुम्हाला काहीही होऊ देणार नाही मी आता असं म्हणून आता ती तिच्या जवळच थांबते. तेव्हा प्रतिमाला थोडी शुद्ध येत असते. तर प्रिया आणि नागराज मात्र एकमेकांकडे पाहून गालातच हसतात. तर आता दुसरीकडे एक्स्पोसाठी तेथे सर्वजण येतच असतात. प्रताप आणि कल्पना हे दोघेही गाडीतून खाली उतरतात. महिपतची नजरच त्यांच्यावर असते. तो साक्षीला हळूच म्हणतो, तो बारका सुभेदार येणार आहे वाटतं, म्हटल्यानंतर आपलं काम होणार आहे. तेव्हा महिपत मुद्दामच प्रताप समोर जाऊन उभा राहतो आणि वेलकम वेलकम, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल ना तरीही तुमचं स्वागत मी अगदी जोरदार करणार असं म्हणून तो हात मिळवणार असतो. पण प्रताप रागातच त्याच्याकडे पाहतो. तेव्हा अर्जुन आता लगेचच महिपतच्या हातामध्ये हात मिळवतो आणि म्हणतो, थँक्यू फॉर वेलकम महिपत शिखरे, तुम्ही आमचं कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला ना तरीही काहीच करू शकणार नाही असं म्हणून नजर रोखत असतो त्याच्याकडे पाहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.